मामाजी कुठंच काही पत्ता नाही लागून राहिला राजेशजीचा. त्याच्या मित्राला फोन केला आणि सगळ्याला फोन केला, ऑफिस मध्ये फोन केला, तर कोणालाच काही माहित नाही म्हणते त्याच्याबद्दल. तर मला की नाही एकच शंका आहे, मला शंका त्या टीनावरच आहे फक्त. पण सुनबाई आपल्याजवळ काही सबूत नाही आहे ना तिच्या विरोधात. आपण काही म्हणू शकतो काय, तिला काही बोलू शकतो काय? आता त्या दिवशी म्हटलं तर ती पोरगी म्हणे मी घरीच आहे म्हणे, मी आता काही केलंच नाही म्हणे. नाही मामाजी, ते कनी लय हुशार आहे म्हटलं, लय चाप्टर आहे ती पोरगी. माया मनानं खरोखर तिचाच काहीतरी हात आहे. तर असं वाटून राहिलं मला का रिपोर्ट द्याव का पहिले तिची छानबीन कराव, मला हेच नाही समजून राहिलं. आणि आपल्याजवळ आता कसं आहे, आता तुमच्याकडूनही होत नाही आणि आम्ही दगदग जास्त करू शकत नाही म्हणून. तर आता मी सुमित बापूजीला लावला होता फोन, तर सुमित बापूजी म्हणे मी जरा भराने येतो म्हणे वहिनी घरी. त्याला कायले लावला फोन? अजून तो घरी येईल, मग त्याला घरी आले चान्स भेटून जाईल म्हणून पडली म्हणून माझ्यासोबतच गरज म्हणून. शेवटी आपल्याकडून होते ना बाई, तेवढं करू आपण. पोलीस स्टेशन मध्ये एक रिपोर्ट देऊन देऊ आणि विनोदला सांगून देऊ. मामाजी आता कसं आहे, आपल्या घरी काही धावपळ करायला कोणी माणूस आहे नाही. मग आता हिच्या टीनाच्या माग झाले तर कोणी लागन ना. तिच्या माग माग जोपर्यंत जाणार नाही ते कुठं जाते काय जाते तोपर्यंत आपल्याला पता तरी कसा लागन. मी जातो सुनबाई, काय आहे त्याच्यात? मला झाले काय हरकत आहे? आता जशी जशी ती जिथं जिथं जाईन तिथं तिथं मी जाऊन पाहतो, काही फरक नाही पडत. नाही नाही मामाजी, तुम्ही नका जाऊ, तुमच्याकडून जायचं हेच नाही आहे. आणि तुम्हाला मी म्हणतही नाही तुम्ही जाऊ नका बरं मामाजी. मी पाहतो बरोबर काय करायचं आहे तर मी बरोबर करतो. काहीच नाही होऊ देत राजेशजीला, तुमच्या पोराला काहीच नाही होऊ देत. आता कसं आहे, जेवढं तुमचं हे आहे तेवढं मलाही आहे ना मामाजी. वैशाली ते भाऊजीला सांगितलं काय, तुम्ही कळवलं काय मग? काय हो सांगितलं ना, हो रात्रीच सांगितलं त्याले. तर ते म्हणे मी येतो म्हणे. मी म्हटलं नाही तुम्ही नका येऊ म्हटलं, पाहतो म्हटलं आम्ही. तर ते काय म्हणे आपल्याला पाय रिपोर्ट करायची गरज आहे नाही म्हणे, त्याचे मित्र आहे म्हणते. ते राहत नाही काय म्हणते त्याले, काय म्हणते हो त्याला, ते असते नाही काय. मग रिपोर्ट करावं नाही काय आता वैशाली ताई? नाही, रिपोर्ट जर केला ना तर आता टीनाचं जर चाल असं नाही तर तिला माहीत होऊन जाईल की ते नाही म्हटलं तर आपल्या घरातूनच माहीत होते. मग माहीत झालं म्हणजे ते होऊन जाईल मग हुशार. ते जर हुशार झाली आणि मग तिनं अजून काही जर नुकसान पोहोचवलं तर ते असो किंवा नसो, पण काही केलं तर मग त्याच्यापेक्षा सांगूच नाही ना आपण. आणि कोणी विचारले तर नाही म्हणा रिपोर्ट केलाच नाही म्हणा, रिपोर्ट केलाच नाही म्हणा, असंच सांगत राहायचं. बरं वैशाली ताई ठीक आहे ना, तुम्ही म्हणता तसं तसंच करू मग आता आपण. आणि मी काय म्हणतो, मी जराशी तिथं जाऊन पाहतो टीनाच्या घरी, ते आहे नाही आहे, कुठं गेली काय गेली. त्या काकूले कधी थोडीशी विचारपूस करून पाहतो. ते काकू कधी पोरीची भल्ली गॅरंटी घेते. त्याला माहित नाही का आपल्या पोरीच्या अंगात कोणते गुण आहे म्हणून. त्याला असं वाटतं की आपली पोरगी चांगलीच आहे. आता मायच्या दृष्टीनं ते बरोबरच आहे म्हणा, आपल्या 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 लेकराची तर गॅरंटी घेणारच आहे. पण माहित आहे का, मला तिच्यावर फुल शॉक आहे म्हटलं वैशाली ताई. हो ना, आता मी पाहिलं ना बाई त्या दिवशी तमाशा तिचा. हा त्या तमाशाहून तर मलाही असं वाटून राहिलं, नाही तर कोणती पोरगी बारगी अशी करायला जात नाही काही. मामाजी बसा तुम्ही, आम्ही येतो बात. मीच जातो फक्त, वैशाली ताई आहेच घरी. मी येतो त्या पुष्पा काकूच्या घरून जराशी विचारपूस करून. बरं बेटा सुनबाई, जा आपण बरोबर सांभाळून सांभाळून करत जा बा कोणतंही काम. मामाजी तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सांभाळून करतो म्हटलं. अरे देवा विठ्ठला, ते जर बा ह्या पोरीला जरासं यश देजो. हा लय धावपळ धावपळ करून राहिली बिचारी ह्या अवस्थेत. मामाजी निश्चिंत राहा तुम्ही, तशी लय हुशार आहे ते, बरोबर काम करते म्हटलं सांभाळून. कोणतंही अशी बह्यासारखी काम करत नाही ते. हा उठवलं न लावलं असं काम नाही तिचं, मस्त पद्धतशीर काम करते ती. काही काळजी नका करू, बरोबर येते राजेशची सुखरूप घरी येते. हो सुनबाई, चांगलं तर झालं पाहिजे बेटा, येऊन गेला पाहिजे बेटा घरी लवकर लवकर. कोणतं संकट आलं माझ्या घरावर, कोणतं नाही, काही समजून नाही राहिलं मला तर. हा सुना बिचाऱ्या धावपळ करून राहिलं इकडे तिकडे, त्याची कंडिशन काय, पोरग कुठं गेलं आणि काय गेलं तेही समजून नाही राहिलं काही. काय सांगावं काय नाही, आपल्याकडून काही बनत नाही. करतो म्हणा तसं नाम ते रोद्या मामाजी रोद्या मामाजी. संकट कायचं संकट, हे संकट तुमच्या सुनायचे आहे ना. हा त्या दिवशी त्या पोरीच्या कानाखाली मारली नसती तर आज हे झालं नसतं. काही फालतू करत बसते, स्वतःला शायनी समजते आणि मग तुम्ही म्हणता का संकट आलं. म्हणजे त्या पोरीच्या कानाखाली मारली म्हणजे असं, म्हणजे मग त्याच पोरीचं कारस्थान नाही मग हे सगळं नाही. हा मग ते मोहिनी म्हणते तर बरोबरच बोलून राहिली. नाही व, त्या पोरीच्या कायले कारस्थान आहे तिथं. पोरगी पारगी एवढा मोठ्या माणसाला नेईन काय व, काही बी बोलत बसता तुम्ही. अन कोण कोणाचं काम फुकटात करत असते काय, पैशाशिवाय कोणी कोणाचं काम नाही करत. ते पोट्टी तर घरीच आहे बसली, कुठं जात नाही येत नाही. मग ते सुनबाई तर म्हणते असं असं आहे म्हणते, ते काहीतरी झालं म्हणते. मला तर मला माहितही नाही आहे. तुम्ही लोक माहित होऊ देत नाही, पहिले झाकू झाकू ठेवता आणि मग एवढं मोठं समोर आलं म्हणजे मग आणून पाडता, मग टेन्शन मध्ये आणता माणसाले. अहो ती एक नंबरची भयाड आहे तुमची सून. तुम्हाला वाटतं लय हुशार आहे ते माहिती आहे का, स्वतःची हुशारी दाखवायला पाहिजे आणि याच्या त्याच्यावर रॉप झाडायला पाहिजे. मग राजेश्वरी तशीच करायला पाहिजे. मला तर असं वाटते का तो दूर कुठं तरी गेला असन 8-10 दिवसासाठी, म्हणून मग हे असं नाटक केलं. नाही तर तुम्ही सांगा कोण नेणार व त्याले. हा पोरासारख्या पोराले पोरगी होय काय, पोरगी असली तर कोणी घेऊन जाते, त्याला फायदा राहते. या पोरापासून काय करून बापा कोणी, कायसाठी नाही नेले. अन बरं चल ह्याच्याजवळ काही खूप पैसाही नाही, याला लुटलाट केलं असतं कोणा पैसा असता तर
घेऊन गेला असता काय, कोणी किडनॅप केलं असतं काय? आजकाल काही सांगता येत नाही. ना माणूस ना बाई ना पोरगी ना पोरगं, कोणावर भरोसा नाही आहे. कोणासोबत कधी काय करून कोणी सांगताच येत नाही. म्हटलं तुम्ही कुठे गेल्या होत्या एवढ्या वेळच्या? इथंच होती, बसली होती खोलीत. मी म्हटलं चल आता एवढं मोठं झालं तर जरासं पोरीच्या कानावर टाकून देतो. तर तिला सांगितलं तर ते म्हणे, आई म्हणे त्या वहिनीलेच म्हणे तिचाच दोष आहे, तेच एवढी बोलते म्हणे दादाले म्हणे. ते एवढी बोलली नसती तर तो कुठं गेला नसता म्हणे. तो म्हणे रागानं कुठं गेला आहे म्हणे निघून. नाही नाही, रागागी गण नाही जात पोरगं कुठे निघून. बोलणार नाही तो. तिच्यासोबत भांडण झालं तर बोलणार नाही. कोण असं निघून नाही जात. त्याला आदतच नाही असं निघून जायची कुठं. आणि आपलंच घर सोडून कुठं जाणार आहे का तो? चल बा, त्याला काही भांडण झालं झगडा झाला तर कुठं चाललं काय? आणि ह्या कुठं गेल्या आता, सुना कुठं गेल्या? एक सून आहे आता मोठी घरात, आणि लहान गेली तिकडे. ते पोरगी नाही का ती ना, तिच्या घरी जाऊन पाहतो म्हणे जराशी. ते घरी आहे नाही आहे, काय करते काय नाही. तर येतो म्हणे जराशी पाहून. आता काय करतो, तिच्या घरी जायची, आलो ना एकदा पाहून. नाही म्हटलं ना तिनं. नाही म्हटल्यावर काय ते जबरदस्ती ठेवण काय? बरं ते ठेवण तर ठेवण कुठं? फुकट होते काय कोणाला कुठं ठेवणं? म्हणजे पैसा लागते म्हटलं, हर ठिकाणी पैसा मोजा लागते. फुकटाचं कामच नाही आहे मग. आणि कोण ठेवणार आहे त्याला फुकटात? आता वावरात नाही चालली काय, घरीच आहे का मग? आता घरी असं होऊन मी काय बाहेर जाऊ काय? आता वावरात जाऊ काय? मन लागते काय मला तिथं? हा, माझं पोरगं घरी नाही, घरी माणूस नाही कोणी, आणि मी वावरात जाऊन बसू काय? चला बा, पोरं बारा आहे घरी, दोघा तिघातून एखादं तर मग ठीक आहे. राहा मग आता घरीच. पुष्पा काकू, पुष्पा काकू, काय माहित गड्या कुठे गेले पुष्पा काकू. तर येतही नाही लवकर, आवाज दिला तर. हो ना, अजून काही बोलल्या नाही पाहिजे त्या दिवसासारखे आजही. काय म्हणून राहिली होती? कामं करून राहिली मी घरात, आणि तू अशी आवाज देऊन राहिली. काय म्हणतं सांग काकू. त्या दिवशी मी बोलली तोच विषय आहे आजही. तुमच्या पोरीला सांगा ना जरासं, म्हणा सोडून देणं म्हणा. कुठं ठेवलं गेलं असं तर लागण तर काहीच नाही म्हणत म्हणा, काही नाही करत म्हणा, पण निदान करून टाकणं म्हणा. आता बापा तुला त्या दिवशी तर सांगितलं बघ, माझ्या पोरीचा काही कसूर नाही आहे म्हटलं. माझ्या पोरीनं काही केलं नाही म्हटलं. त्या दिवशी मी पोरगी तिथंच बसली होती, आणि काय म्हणते तर तू सांग, सकाळपासून ती तिथंच बसली होती. तिनंच त्या दिवशी स्वयंपाक पाणी केलं, सगळं केलं. आई म्हणे तू आता जो पोरगा दाखवशील मी त्याच्यासोबत लग्न करून म्हणे. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, सगळं केलं. आणि मग एकाएकी ते कशी कुठं जाईल घरी असल्यावर? त्या दिवशी तुला मी हेच शब्द सांगितले, आजही हेच सांगतो, आणि उद्या येशील तर उद्याही हेच सांगन. पण आता समजून सांगणार नाही. आता हे शेवट होय, प्रेमानं सांगून राहिली मी. आज आली तू माझ्या घरी याच्यासाठी, तशी ये तुला यायचं असं तर. पण अशा गोष्टीसाठी माझ्या घरी आता येजो नको तू. मोहिनी तुला सांगून देतो मी. काकू मला तुमच्याच पोरीवर शौक आहे. मग मी फालतू काय म्हणते हे देऊन देईन, रिपोर्ट देऊन देईन, तर मग तुमची पोरगी अजून लढत बसन. तिचं नुकसान होईल मग भविष्याचं. आता विचार करून घे म्हणा तिले. म्हणजे तिनं काही केलं नाही तरी मी तिच्यावर लावून देऊ काय आरोप आता? म्हणजे बिना काही केल्याचा आरोप लावशील काय तू? तू सांगते घरातच राहते तर काय म्हणू मी तिले? आणि आजही घरीच आहे आता, आवाज देऊ काय तिले? नाही नाही, राहू दे, आवाज विवाद नका देऊ काकू. मी तुम्हालाच सांगून राहिली. पहा मी काय म्हणतो, चला तुम्ही एक आई होय, मी मानू शकतो का तुम्ही नाही मान्य करू शकत म्हणून पोरीविषयी. पण दुसऱ्याच्या नजरेनं पहा काकू, का आपल्या पोरीनं काय गलत केलाय काय नाही केलाय म्हणून. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही लागन तर मला खोटं पाडा. जाई बाई तू आता घरी, माझी पोरगी येईन तर अजून भांडण घेणं होऊन जाईल. फालतूच काय म्हणते तर चांगलंच होईल. ठीक आहे काकू, येतो मी. मी काही थांबायला नाही आली तुमच्या घरी, सांगायला आली. अन मला जर सापडली तुमची पोरगी तर मी सोडणार नाही काकू. हे फक्त तुम्ही ध्यानात ठेव जा. मग जर तुमची बदनामी झाली तर मग मला म्हणजा नका. म्हणजे बाबा तुम्ही आता धमकी देशील काय? आम्ही गुन्हा नाही करू नये, आम्हाला धमकी देशील काय तू आता? म्हणजे जसं काही आम्ही गुन्हेगार आहोत? काकू मी धमकी नाही देऊन राहिली, समजून सांगून राहिली. कारण तुम्ही पोरीला पाठीशी घालून राहिल्या म्हणून. जर तुम्हाला चूक समजली असेल ना पोरीची तर समजून सांगा. आता वेळ गेलेली आहे नाही म्हटलं. कारण काकू तुमच्या पोरीने माझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचा भूत चढलाय म्हटलं, समजलं? म्हणून मी म्हणून राहिली हे तुम्हाला. आणि तुमच्याच पोरीने कोण म्हणून राहिली? कारण तुमच्या पोरीने मला त्या दिवशी धमकी दिली. आता तुम्ही नाही ऐकून राहिल्या, ते मान्य नाही करून राहिली. तर मी आता जातो पोलीस स्टेशन मध्ये, आणि पहिले तुमच्या पोरीच्या नावाचा आणि तुमच्याही नावाचा रिपोर्ट देतो म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग पाहिजे मी काय करायचं आहे तर. आणि जर मला सापडला तुम्ही गुन्हेगार आहे म्हणून पोरगी तुमची, तर मी तिला सोडणारही नाही म्हटलं. स्वतःच्या नवऱ्याला सांभाळणं होत नाही. तो लागला असं पोट्टीच्या मागं, गेला असं एखाद्या पोट्टीला घेऊन कुठं, आणि मायापुरीच्या मागं लागून राहिली. येऊन जाऊन जसं काही आम्ही काही रस्त्यावर पडलो आहे काय? पाहिलं तर काय म्हणते, आपण म्हणतो जाऊ द्या बा, बोलावं नाही, शेजार धर्म आहे. तर लोक फायदाच घेते आपल्याला नाही बोलायचा. इथंच येते रव म्हणाले, तुमच्या पोरीनं केलं आणि तुमच्या पोरीनं केलं. माया पोरीला जसं काही पोरं भेटूनच नाही राहिले. चांगले पोरं माझी पोरगी करायसाठी मरून राहिले, पण ही पोट्टीच नाही म्हणते म्हणून. नाही तर आतापर्यंत तर चांगल्या घरात पडली असती. ऐकत नाही पोट्टी माय म्हणानं. राजेश मानून जाणार आहे आता? काय झालं? तुला एवढं म्हणून राहिली मी, तरी तू मानायला खाली नाही आहे. मानून जाणं. हे पाय मी आजही म्हटलं, चाट मारून आली म्हटलं, ते बायकोला पहिलेच माझ्यावर शक होऊन राहिलाय. झाला असतं पाहिजे तुझ्यावर शक. तुझ्यावर जेव्हा शक होईल तेव्हाच तर ते पता लावू शकत ना मला कुठे ठेवलाय म्हणून. ते अरे ते पताच नाही लावू शकत आपण कुठे आहे काय आहे म्हणून, समजलं? अजिबात पता नाही लावू शकत म्हटलं.
ना मी फोन आणत तिथं आणि ना काही, तर मग काही संबंध राहिला काय पता लावायचा? आणि मी एवढी लपून येत असतो म्हटलं की कोणी माझ्या मागंही नाही येऊ शकत म्हटलं. किती दिवस करशील तू हे करून करून? हे सांग मला. शेवटी तर हार मानाच लागन, कारण मी हो म्हणणार आहे नाही. मी तुला नाहीच म्हणन, माझ्या शेवटपर्यंत नाहीच राहीन म्हटलं. पहिलेही नाही म्हटलं, आताही नाही म्हणन. मग तू बस तशीच, तू वाट पाहत बस. तू जेवपर्यंत वाटते तोपर्यंत वाट पाह म्हटलं. किती मजा येऊन राहिली ना मला, खूप मजा येऊन राहिली. पण तुला असं तरसवून खूप मजा येऊन राहिली. आणि तुझ्यापेक्षा जास्त तुझी बायको धडपत आहे म्हटलं तिकडे. ते पाहून तर मला अजूनच मजा येते म्हटलं. या गोष्टीला तू जबाबदार आहे म्हटलं टीना. तू लक्षात ठेव, तू जबाबदार आहे. काही कमी जास्त जर झालं ना मोहिनीले किंवा माझ्या बाळाले, तर मग सांगतो म्हटलं मी तुले कसं राहते, कोणासोबत मजाक करायची आहे हा, आणि कसं राहते. लग्न तुम्ही करणार आहेच नाही तुझ्यासोबत, हे तर तू लक्षात ठेव. या जन्मात नाही तर कोण्याच जन्मात नाही करणार आहे. आतापर्यंत जे तुझ्या मान सन्मान होता माझ्या नजरीत, तोही निघाला म्हटलं. आता काहीच नाही राहिला म्हटलं. काय करणार आहे मी तुझ्या मान सन्मानाचं? मला त्यासोबत लग्न करायचं आहे, ती बायको म्हणून राहायचं आहे म्हटलं. तुला मी सांगून राहिलो, आपण दोघं जण मस्त सुखात राहू शकतो, आनंदात राहू शकतो. पण तुला त्या गावंडर बाईसोबत राहायचं आहे. काय आहे रे तिच्यात असं? काय की जे माझ्यात नाही आहे म्हणून? सांग ना तू. जे तिच्यात आहे ना ते तुझ्यात नाही आहे म्हटलं. ते समजदार आहे, ते दुसऱ्याच्या मदतीला धावणारी आहे. ते भावना तुझ्यात नाही आहे. तू तर दुसऱ्याला संकटात टाकणारी बाई आहे, ते संकटातून वाचवणारी आहे म्हटलं. मग किती फरक आहे तिच्यात तुझ्यात, आहे ना? ते आईवडिलाचा, सासू सासऱ्याचा मान सन्मान करणारी बाई आहे. तू तू आहे काय? तू करता का कोणाचा मान सन्मान? तू वाया गेलेली पोरगी आहे म्हटलं. आता खूप झालं काय, खूप झालं म्हटलं टीना. आता मला सोड आणि घरी जाऊ दे, समजलं? आता खूप झालं, आता मी बर्दाश्त करायच्या बाहेर गेलो म्हटलं. आता जाऊ दे, मला घरी जाऊ दे. घरी जाऊ दे? असं कसं घरी जाऊ दे? घरी जायसाठी आणलं का तुला मी इथं? आधी माझ्यासोबत लग्न कर, मग मी तुला घरी म्हणशीन, जिथं म्हणशीन तिथं जाऊन देतो म्हटलं. हा, भेटासाठी फक्त बायकोले. आणि त्याच्यानंतर आपल्याला दोघांनाही तिकडे जायचं आहे, पुण्याले. दोघंही तिकडे जाऊ आणि तिकडेच राहू म्हटलं आनंदात. आनंदात आणि तुझ्यासोबत राहू शकतो मी कधी आयुष्यात? कधीच नाही राहू शकत म्हटलं आनंदात. ना मी लग्न करणार आहे, ना मी त्यासोबत राहणार आहे, ना त्यासोबत कुठे येणार आहे. मी घरी जातो म्हटलं आता. तुला काय वाटते तू इथून आसानीने जाऊ शकता काय? बिलकुल जाऊ शकत नाही म्हटलं. म्हणजे मी काही एवढी तुला साधी वाटली काय? साधी तर तू आहेच नाही, हे तर मलाही माहिती आहे तू साधी नाही आहे म्हणून. तू तर एक नंबर बेकार आहे, बेकार गेलेली पोरगी आहे तू. हो, आहे मी बेकार. मग काय म्हणतो तू? कोणासाठी बेकार आहे मी? कोण बनवलं मला बेकार? तू बनवलं म्हटलं मला बेकार. मी इथं आली तेव्हा मी म्हटलं कोणत्याच क्षणी तुला पाहिलं नव्हतं. तू स्वतः म्हटलं माझ्या मागं लागला, हा, माझ्याशी बोलायला आला म्हटलं. जरी लहानपणीच आपलं मैत्री होती, पण मी तुला ओळखत होती काय? ते विसरली होती सगळं. तू स्वतःला मला ओळख द्यायला आला, त्याच्यानंतर माझ्यासोबत बोलला, मला कॉफीला नेलं, चहाला नेलं. मला वाटलं तू खूपच छान आहे, मी तुझ्या मागे लागली. मला आधी माहित नव्हतं तुझं लग्न झालंय म्हणून. मग नंतर मला माहित झालं. तर मग मी विचार केला डोक्यात की नाही, आता मला करायचं, त्याच्याशीच करायचं लग्न. आणि तू पण त्यावेळेस मला खूप रिस्पॉन्स दिला म्हटलं. मी तुला रिस्पॉन्स दिला फक्त, पण तुला अशासाठी प्रवृत्त नाही केलं का तू लग्न कर, माहिती तुझ्यावर खूपच प्रेम आहे आणि बायकोला सोडायचं आहे, असं म्हटलं मी कधी बोललो नाही. कुठं कुठं जायचंय म्हटलं? कालचे हार म्हटलं आणून सुकून गेले म्हटलं. हा, आज मी परत हार आणायला पाठवताय म्हटलं आपल्या टिंगूला आणि लंबूला. समजलं का? आज हार टाकून आपण लग्न करून घेऊ म्हटलं. अरे राजेश, कुठे चालला तू? हा, कुठे जायचा विचार आहे म्हटलं? घरी जायला मिळत नाही, इथेच राहावं लागणार आहे तुला. मला जायचं आहे घरी, मी चाललो आहे म्हटलं माझ्या घरी आता. राजेश, जाऊ नको तू. तुला कुठंच नाही जायचं, इथंच राहायचं आहे म्हटलं माझ्यासोबत. आपण दोघं आता इथंच राहू. हा, मी नाही जात आता घरी, आपण दोघं इथंच राहू आता. तिकडे अंगावर येऊन राहिली. तुला किती वेळा सांगितलं का माझ्या अंगाच्या दूर आहे, मला लग्न करायचं आहे, नाही तुझ्यासोबत नाही करायचं आहे. हा, जाय लवकर, मर तिकडे जाऊन. मला काही घेणं देणं नाही आहे त्या गोष्टीचं. मी चाललो म्हटलं. राजेश, राजेश, तुम्हाला ढकललं, मला ढकलून दिलं, तुम्हाला पाडून दिलं तू. हा, एवढी हिंमत तुझी? एवढी हिंमत म्हणजे लय हिंमत आहे म्हटलं. मी विचार करून राहिलोय, पोरगी आहे, पोरीला कसं हात लावावं, कसं म्हटलं मारावं, म्हणून विचार करून राहिलोय. तर तू आपली लिमिट क्रॉस करून राहिली. येस, काही समजून नाही राहिलं तुला कसं काय एका माणसाला आपण एवढं टॉर्चर करावं म्हणून. मी तुला अशी नाही सोडणार म्हटलं राजेश, अशी बिलकुल सोडणार नाही मी तुला. आता मी लग्न जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही. ऐकायला खालीच नाही, ऐकूनच नाही राहिली. अजून 2-4 झापड दे म्हटलं मी चांगल्या. काय विचार करून राहिलो, तर याचा फायदा काही उचलू नको. थोडंसं काही माणसाला समजदारी आहे म्हणून. राजेश, तुम्हाला मारलं. राजेश, काऊन मारलं राजेश मला? राजेश, मी तुझ्यावर लय प्रेम करतो, तुला माहित आहे ना, तरी तुम्हाला मारता. प्रेम याले नाही म्हणत असते, जो त्याग करते त्याला प्रेम म्हणते. असं जबरदस्तीनं घेते त्याला प्रेम नाही म्हणत, समजलं काय? असं प्रेम नसतेच म्हटलं. हे कोणत्या पद्धतीचं प्रेम आहे? तू थोडंसं आठव म्हटलं, असं कोणतं प्रेम असते म्हणून. माझं प्रेम असंच आहे राजेश, असंच आहे. प्लीज माझ्यासोबत लग्न करणं एकच वेळा कर लागन तर. हे पाय, लग्न एकच वेळा करत असते आणि ते माय झालाय मोहिनीसोबत, समजलं? हे माझी बायको आहे म्हटलं. आता याच्यानंतर माझ्या अंगाशी लगट करू नको, मी तुला सांगून देतो. आता एक झापड दिली मी, आता याच्यानंतर खूप मारून म्हटलं तुला. त्याने यानं काही विचारच नाही केला, मला मारून दिलं. हे कोणतं प्रेम आहे याचं?
हा याचं प्रेमच नाही आहे मायावर. मग मी कोण सोडू आता याले? आता सोडलं तरी असतं, आता सोडतच नाही. आता तर बिलकुल इथं कैदीच करून ठेवतो याले. लंबू टिंगू लक्ष ठेव तरी त्याच्यावर. हो मॅडम, हे काय तुमची शिकार चालली होती तिकडे पळून? हा, संकटात टाकान काय स्वतःला येईन आम्हाला? हे घ्या तुमची शिकार घ्या. अरे सोडा ना रे मले. हा, इथं अजून आणलं का मला वापस जाऊ द्या ना घरी. घरी जाऊ द्या म्हटलं ना तुम्हाला. सोडा रे त्याले आणि बाहेर जाऊन थांबा. याला काय वाटलं का मी आसानीनं पडून जाऊ शकतो इथून? हा, मला एक झापड काय मारली, स्वतःला तर भल्लाच हे समजायला लागून गेला ह्या. हो मॅडम, पहिले पैसे काढा म्हटलं. पैसे नाही काढून राहिले आणि काही नाही. बाकीचं कायच्या भरोशावर करावं आम्ही आता? पुरे पैसे द्या म्हटलं आमचे. काय पैसे पैसे करतो रे लंबू? हा, पैसे नाही का तुझ्याजवळ? त्या दिवशी ते एवढे पैसे दिले ना मी. मग संपले का एवढ्या लवकर पैसे? काय करतो तू पैशाचं? दारू वगैरे पितो का? हा, कशाला पाहिजे तुला पैसे एवढे? हो मॅडम, काम करतो तुमच्या इकडे. तुम्ही काय आमची आई नाही होय का? आम्हाला एवढं खोदून विचारून राहिले, आम्ही काही करू? तुम्हाला काही करावं लागते त्याचं? पैशाची मतलब ठेवा आणि कामाची मतलब ठेवा फक्त. का मॅडम, तुमच्याकडून पैसे देणं होत नाही तर कायले आमच्याकडून काम करून घेऊन राहिले? पैसे देणं होत असेल तर काम करत जा, नाही तर काही गरज आहे काय कामावर माणसं ठेवायची? काय बोलून राहिला रे टिंगू तू? हा, मी पैसे देणं होत नाही का माझ्याकडून? आतापर्यंत पैसे दिले नाही का तुम्हाला? मॅडम आतापर्यंत नाही, फक्त एकच वेळा दिले म्हटलं. किती पैसे देऊन राहिले तुम्ही? जेवढे ठरले तेवढे देऊन राहिले ना? का त्याच्यापेक्षा जास्त देऊन राहिले आम्हाला? अरे ते पैसे दे, तिचे पैसे द्यायची अवकातच नाहीये. कुठून यायचं तिच्याजवळ पैसे? ते काय जॉब करते काय? काही नाही करत ते पोरगी. ते तुम्हाला गंडवून राहिली, तुमच्याकडून काम करून घेईन आणि तुम्हाला शेवटी पोलिसात देऊन देईन म्हटलं. तिच्या इकडे काम करणं तुम्हाला लय महागात पडणार आहे. अवकात नाही मी पैसे द्यायचे. माझ्याजवळ म्हटलं खूप पैसे आहे. मी जॉब करतो म्हटलं पुण्यात, माहित नाही का तुला? हा, अन जॉब करतो तर पैसे भेटत काय मला? लय पैसे आहे म्हटलं माझ्याजवळ. माहित आहे मला बनव तू, तेले नको बनवू. ते बिचारे काय म्हणते, गरीब आहे म्हणून तेले सांगतं काय अशी का जॉब करतो म्हणून? कोणता जॉब करतो तू? काही नाही करत. तुम्ही याच्या मताने ऐकू नका रे. पैसे देणार आहे मी तुम्हाला. आधी दिले नाही का? असं आहे का पैसे दिले नाही म्हणून? मॅडम आम्ही कोणाच्याच मागं लागत नाही. आम्हाला आमचे पैसे देऊन द्या पूर्णचे पूर्ण आणि बस. जर आम्हाला वाटलं थांबाव तर थांबन आम्ही, नाही तर नाही थांबणार. अरे पैसे वाढवून देतो ना तुम्हाला. तुम्ही कशाला टेन्शन घेता? जेवढे सांगितले त्याच्यापेक्षा जास्त देताय ना. मग काय करायला काय हरकत आहे तुम्हाला? मग ठीक आहे, पैसे वाढवून जर देत असाल तर मग ठीक आहे. वरता 50,000 रुपये लागेल आम्हाला हे कामं करायचे एक्स्ट्राचे. ठीक आहे दिले पैसे. आताच ट्रान्सफर करतो म्हटलं तुम्हाला 50,000 हे एक्स्ट्राचे. पण ध्यानात ठेवा, इथून दरवाजा समोरून हालू देणार नाही. हल्ले नाही पाहिजे इथून. हा कधी पडून जाऊ शकते म्हटलं. इथंच राहा दोघे जण उभे तुम्ही. नाही तुम्ही पैसे द्या, आम्ही हालतच नाही. आम्हाला काय आहे, काम तर कुठेही करणं आहे. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला भेटला म्हणजे बस आहे मॅडम. बाकी आम्हाला कामाशी काही मतलब नाहीये. राजेश आता हट्ट सोड ना प्लीज. हट्ट सोडून दे आणि हो ना तयार लग्नासाठी. तुझं कायच जाणार आहे रे लग्न केलं माझ्यासोबत तर. उलट तर म्हटलं त्या बायकोपासून सुटका मिळेल तुला आणि आपण दोघं चांगल्या आनंदात राहू म्हटलं इकडे. तुझी तयारी मनाची जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत मी म्हटलं तुला असं टॉर्चर करत राहणार. आणि एक दिवस तू स्वतः म्हणशील की हो तिने मला लग्न करायचं आहे, चल आपण दोघं लग्न करून घेऊ, असं म्हणशील म्हटलं एक दिवस. ह्या दिवस कधीच नाही येणार आहे म्हटलं. तू फक्त ह्या दिवसाची वाट पाहत राह. कधीच दिवस हे येणार नाही. मी तुला म्हणणार नाही का हो टीना मी तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून. समजलं? माझ्या मनात म्हटलं मोहिनीच आहे म्हटलं, फक्त तिलाच आहे सगळं स्थान माझ्या मनात. येते मी. हा माहित आहे आत्ताच तुझी बायको माझ्या घरी आली होती आणि विचारत होती कुठे गेली तुमची मुलगी, काय गेली आईला. माझ्या आईनं सर सांगितलं की माझ्या पोरीच्या मागं लागू नको, तिचा कशात हात नाही आहे, तिनं काही केलं नाही. बस एवढं सांगितलं आणि तुझी बायको चालली गेली. जास्त बोललीच नाही आज. बरं माझा फोन कुठे आहे? माझ्या फोनमध्ये सगळं ऑफिसचं कामाचं आहे. निदान फोन तर दे मला. हो फोन लावायला फोन देतो ना तुला मी. म्हणजे तू घरी पटकनच फोन लावतो आणि सांगतो की टीनानं किडनॅप केलं म्हणून मला. याच्यासाठी पाहिजे ना तुला फोन? फोन नाही देऊ शकत मी. तेव्हा फोन म्हटलं सेफ ठेवला आहे मी माझ्याजवळ, एकदम सेफ आहे म्हटलं. काय म्हणे सुनबाई, काय झालं मग? भेटली काय ती पोरगी? होती काय घरी? मामाजी ते घरीच नाही होती, तिची आई होती. तर त्या काकूले सारखं बोललं तरी त्या काकू उलटच बोलते. माझ्या पोरीचा हात नाही कायच्यात आणि माझ्या पोरी चांगले पोरं भेटते आणि त्याच नवऱ्याच्या कायले मागं लागन, अशा काहीच बोलून राहिल्या होत्या त्या. मी म्हटलं तुमच्या पोरीचा हात आहे म्हटलं काकू. अहो तर मी पहिलेच म्हटलं हे अशी पोरगी बारगी कोणती कायले करण म्हटलं, ते कायले करायला जाईन म्हटलं असे कामं. तर तू ऐकायला खालीच नाही, राहू तिच्यावरच जातं. अहो अजूनही कोणी असन, नाही तर मला तर वाटतं ह्या तिकडे दूर गेला असन मित्रागित्राई सोबत, तर फोन गिन खराब झाला असन त्याचा. नाही तर आता बाई फोन खराब एवढा लवकर कसा होईल? किती दिवस झाला त्यानं फोन घेतला, नवीन फोन आहे ना त्याचा. खराब व्हायचा तर प्रश्नच येत नाही. मग कसा होईल खराब? गेले असते कुठं तर मला एखादा फोन तर लावला असता का मोहिनी मी इथे चाललो. आता किती 2 दिवस होऊन राहिले तरी त्याचा म्हटलं पत्ता नाही अजून. त्यानं मला एखादा तर फोन लावला असता ना. मग काय समजू मी आता?
मी काय म्हणतो मोहिनी, आता त्या हिच्या टीनाचा आपल्याला पिछा करा लागन. खरंच आता कोणी असो का नसो घरी, आता कोणी हे काम आपल्याला बायलेच करा लागन. असं नाही का माणसाचीच गरज आहे म्हणून बाया करू शकते नाही का. मोहिनी ताई, ह्या तर गोष्टीचा मी फुल विचार करून घेतलाय आता. पण कोणी ते जाते ना तर सापडतच नाही म्हटलं. कधी जाते काय जाते समजतच नाही आपल्याला. तर कधी जाऊ आपण तिच्या मागं? तिच्या पायतीवर राहा लागन मग आपल्याला आता. कधी बाहेर निघते काय निघते, कुठं जाते काय जाते. हा वैशाली ताई, ते तर काम आता करावंच लागन. कसं ना कसं करून तिच्या मागं मला जा लागनच. पाहतोच म्हटलं मी आता. आता मी तिच्या पायतीवरच आहे. तर ते कुठं जाते, कधी जाते, कधी कधी ते बाहेर जाते, हे मला पाहायचंच आहे आता. असं केलं ना काही होईन, सापडून जाईन का मग राजेश? हा, आणि ते जर कुठं जात असं अजून तर आता बाई ते कुठेही जाऊ, तिच्या मागं जाणं माझं काम आहे. कारण का आपल्या मनातले शंका तर निघून जाते. जर ते नसन जात तिथं हा, तर आपल्या मनातून ते निघून जाते. मग आपल्याला दुसरा मार्ग शोधायला बरा होते. पण आपण आतापासून जर हातावर हात ठेवून बसलो राहिलो तर कसं जमन? बरं सुनबाई, कोणाचा फोन घेऊन आला होता काय तुम्हाला? काही पैशासाठी कायच्यासाठी आला होता काय फोन घेऊन? नाही ना मामाजी, एखादा फोनही नाही आला. फोन घेऊन आला असता तर समजलं तरी असतं. का खरंच बा कोण किडनॅप केलं का काय झालं काय नाही. मला तर इतकी चिंता येऊन राहिली. काय झालं असं गड्या? काऊनच गेले, कुठं गेले, काय झालं? हो, पाहा लागते बट. आणि त्याची गाडी कुठे आहे त्याची? त्याची गाडी घरीच आहे मामाजी. त्यानं गाडी नेलीच नव्हती. ते कधी त्या स्वप्नील बापूजीच्याच गाडीवर जाईल म्हटलं कधी बी. म्हणून मग काय होय का हे गाडी नाही तर गाडी घरीच आहे. मग स्वप्नील बापूजीच्या घरी गेलते त्या दिवशी. जातो म्हणे मी तिथं. आता गेले नाही गेले मला काही माहित नाही बाकीचं. पण त्याला फोन लावला तर ते म्हणे नाही म्हणे माझ्या घरी तो आला नाही म्हणे. मी तर ऑफिसले होतो म्हणे. त्याच्याही पहिला मी पुऱ्या देऊन दिल्या म्हणे इथं म्हणे बॉसले. बॉस म्हणे का काऊन नाही आला तो? तर म्हटलं म्हणे त्याची तब्येत नाही खराब. तब्येत खराब आहे त्याची असं म्हटलं म्हणे. वहिनी काय झालं? दादाला काय झालं म्हटलं? तुम्ही फोन केला मला मगानी तर तेव्हाच निघालो बा मी. आलो धावपळ करत. बापूजी, कालपासून तुमचे भाऊ गायब आहे म्हटलं. अजून घरी नाही आले. म्हणून होय मग विचार पडला होता. मग मी म्हटलं आता तुम्ही जवळ आहे तर तुम्हाला फोन करून सांगून देतो. आता भाऊजीला फोन लावला असता. भाऊजी आहे दूर तिकडे. तर तरी भाऊजी म्हणे मी येतो म्हणे. मग मी म्हटलं नाही तुम्ही राहू द्या म्हटलं. तर मग भाऊजीनं तरी त्याची एक टीम पाठवली इकडे. आणि वहिनी मला जरासं कालपासून सांगितलंय नाही तुम्ही. आज सांगून राहिले वेळेवर असं असं झालं म्हणून. कालपासून नाही लागलो असतो काय मी तपास करायला? कुठं गेला काय गेला काही सांगून घेऊन गेला नाही का घरी? हे ऑफिसला गेले होते. मला म्हणे ऑफिसला जातो म्हणे. चांगल्यानं बोलले माझ्यासोबत. अन लवकर येतो म्हणे आज म्हणे 5 वाजताच येतो म्हणे मी म्हणे. आमचं आज बाहेर जायचं ठरलं होतं तर लवकर येतो म्हणे. मग मी दुपारपर्यंत काही नाही वाटलं मला. मग जसे 5 वाजले तर याचा पत्ताच नाही त्याचा. मग मी म्हटलं बा आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. 8ही वाजले 9 वाजले तरी याचा पत्ताच नाही. मग त्याच्या मित्राला फोन लावला तर त्याचे मित्र म्हणे ते स्वप्नील भाऊजी नाही ते विजू भाऊजी हे सगळेजण म्हणे नाही म्हणे आज ऑफिसलाच नाही आला म्हणे तो. असं झालं ते. म्हणून मग आम्ही थोडंसं चक्रात पडलो होतो. बरं वहिनी, आता काही काळजी करू नका. आता मला बरं तुम्हाला काही कोणावर शंका गिंका आहे काय? हा, पण दादाला कोण किडनॅप करणार आहे? त्याची तर कोणासोबत दुश्मनी नाही आहे. चल बा, कोणासोबत काही वैर आहे, भांडण करत असन, झगडा करत असन तर गोष्ट अलग आहे. आपल्या घरात कोणासोबत वैर आहेच नाही कोणाचं. असं कोणी नुकसान करून म्हणून हा कोणीच नाही आहे वहिनी असं. बापूजी, आता तुम्ही तर इथं आहे नाही. जेव्हापासून समजा ते पुष्पा काकूची पोरगी नाही काय टीना, तर मी ऐकतच असाल तिले. तर ते जेव्हापासून आली नाही इथं पुण्यावरून तेव्हापासून बिघडलं हे सगळं वातावरण. आणि माहित आहे काय, हे दोघं कॉपी प्यायला जाणं हे ते चालू होतं यायचं. पण आता हे म्हणते राजेशजी कमाई काही हे नव्हतं असं तसं. पण तिच्या मनात असं ना काही. तर ते घरी आली त्या दिवशी लग्न करायचं आहे म्हणे. इले सोड चिठ्ठी दे म्हणे माझ्यासोबत लग्न कर म्हणे. अशी म्हणे ते. बापरे, हे तर लयच झालं. हा, एवढी बेकार आहे त्या पुष्पा काकूची पोरगी. हा बापूजी, लयच झालं. मग मी दिली तिच्या एक कानाखाली. तर ते म्हणे मी तुला पाहून घेईन म्हणे. तुला मी तर अडवतच बसन म्हणे. असं तसं खूप बोलली. मग खूप बोलली तिने. मग घरातून हाकलून दिलं. तर ते तेव्हापासून मग तिने बदला ह्याची प्लॅनिंग केली. असं वाटते आम्हाला. बरं मी पाहतो. पण तुम्ही एखादा रिपोर्ट द्यायला होता पोलीस स्टेशन मध्ये, काऊन नाही देऊन दिला? कुठं गेला काय गेला माहिती पडलं असतं आपल्याला. बापूजी, पोलीस स्टेशन मध्ये जायचं भेव लागते. पण भाऊजी ना एक टीम ठेवली म्हणते देखरेख करायसाठी. तर ते पाहणारच आहे कुठं गेले काय गेले म्हणून. ठीक आहे ना, तर मग आता आपल्याला तपास करायला लागत नाही. आपल्याला चालू द्या लागन काही ना काही. बरं, परी कशी आहे बापूजी? चांगली आहे? काय तर माहिती जिकडे तिकडे तसंच चालू आहे वहिनी. आता ते जाऊ द्या, माझ्या तर जाऊ द्या. आता तुमचं पाहू. पहिले दादाचं पाहू मॅटर, मग माझ्या मॅटरच्या इकडे लक्ष देऊ. कारण आता कसं एका ना दोघांचे मॅटर म्हटलं म्हणजे सॉल्व्ह होणार नाही ना. पहिले तुमचं मॅटर सॉल्व्ह करू आणि मग माझे मॅटर सॉल्व्ह करू. ते मग तुम्ही करू लागून तर. ठीक आहे ना, नंतर पाहू आपण काय आहे तर. पण चांगलं आहे ना, तब्येती चांगल्या आहे ना तुमच्या? हा, बरं आहे, मस्त आहे. तुमचं सांगा बाकी. आता दादाच नाही आहे तर तुमच्या काहीच्या तब्येती चांगल्या राहील. जेवून खाऊन राहिलेच नसन. परीले काऊन नाही घेऊन आला रे? तिले घेऊन यायला पाहिजे होता.
तो इकडे तिकडे हिंडत तर राहिली असती इथं. आई मी म्हटलं होतं तिला चाल म्हणून, नाही म्हणे ते मी नाही येत म्हणे, मला बोलावलं काय म्हणे, मला बोलावलं नाही तर विना बोलावल्यानं कशी येऊ म्हणे मी, तशी मोठी ते आहे माहित नाही काय तुले. बरं येतो मग वहिनी मी काय, मी माझ्या परीनं पाहतो, तुम्हाला फोनच करतो. काही सुगावा जर लागला मला तर मी फोन करतो. आणि त्या पोरीच्या मागं फिरू काय म्हणता मग? हा बापूजी, तिच्या मागं फिरा लागत ना आता. मी तुम्हाला फोन करतो, ते घराच्या बाहेर निघाली का तर तुम्ही निघा तसेच. आणि तुम्ही तिच्या मागं मागं फक्त ते कुठं जाते याच्यासाठी जा फक्त. ठीक आहे वहिनी, जातो मग आता. हा बापूजी, ठीक आहे ठीक आहे. बाबा कशी आहे, बरी आहे तब्येत तुमची? माझ्या तब्येतलं काय झालं, चांगलं आहे. मी तर रोज आपला खातो पितो मस्त वावरात जातो. आता ही पोराची चिंता लागली जराशी. काही नाही होत बाबा, आता लावतो ना तपास त्याचा. काय करू आता, मोठी धर्म संकटात सापडली मोहिनी तुमची, नाही काय? आता त्याच्यातून निघा तर लागणच तिने. आता पाहू राजेशजीचं काय होते काय नाही, तर सोडून तर आणायचंच आहे, त्याला पाहायचं तर आहेच म्हणा. युक्ती भरपूर आहे डोक्यात. आता आजमावणं चालू आहे एक एक. जसं तुम्ही आयडिया देता मला तसं तसं करणं चालू आहे. पहा मग आपला मोहिनीचा व्हिडिओ उद्याच्या भागात. आणि आपलं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा मग आपल्याला.